जबरदस्त. अरे कुठे भाऊ आलेले नाश्ता करायला. बघा मित्रांनो, मेन रगडा पोहे घेतलेला आपण. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले होते 8 आणि सकाळी सकाळी म्हणजे मी ऐकलं होतं की धुळ्यामध्ये मेन पाचकंदील बाजारपेठेमध्ये एकदम चांगलं नाश्त्याचं दुकान आहे. तेच आज बघण्यासाठी मी आज आलेलो आहे मेन पाचकंदील मध्ये. आता गेल्या 50 वर्षापासून ते सकाळी 4 वाजेपासून इथे लावताय आपलं दुकान. तर सर्वात पहिले मी ऍड्रेस सांगतो मित्रांनो तुम्हाला. मागे बघा मेन पाचकंदीलचा चौक आहे, मेन बाजारपेठ आहे, त्याच्या समोरच आहे नाश्त्याचं दुकान. जुनं दिसत असलं पण तिथली टेस्ट एक नंबर आहे मित्रांनो. आपण आता तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत सर्व काही. चला मग. मित्रांनो आता बघू आपण गरम काय काय इथे. गरम आता कचोरी आहे, समोसा आहे. समोसा गरम लागतो थोडा, कचोरी कचोरी भी गरम गरम आहे. लागते का? आणि मूग थंडी ना हो. थंडी आहे, पण ती लगेच 10-15 मिनिटात लगेच परत लगेच गरम काढणार भेटतात. का? लगेच निघते लगेच. खमण वगैरे तुम्ही खमण एकदम fresh फ्रेश आहे आहे आता. हो, आतापर्यंत 3 ट्रे विकले गेले. रोजचे 6 ट्रे विकतो आम्ही. रोजचे 60 रे 6 ट्रे लागतात. खाल्ल्यानंतर काही त्रास वगैरे काहीच होत नाही, नाही, काहीच एकदम नाही, मस्त काहीच राहत. नाही. हा रगड्याचा ट्रे दिवसभरातून कमीत कमी 4 वेळा भरला आपण. हा का? हा, जो तो रगड्याचा ट्रे तो 4 वेळा भरला आता. कमीत कमी जर 5 ला उघडली तर ती 6 वाजेपर्यंत चालू राहते आमची कमीत कमी. संध्याकाळी संध्याकाळी बापरे. 10 ते 12 माणसं कामाला आमच्याकडे. 3 कारागीर आहे. का हो दादा, इथं जर तुम्ही 12 वाजेपर्यंत चालू ठेवता, हे संपतं का सगळं त्यावेळेस? संपतं म्हणजे आमचं 5 वाजता सगळं संपतं. आमचे दुपारचे खेड्यातले गिरायक आहे, पूर्ण गावातले गिरायक आहे, भाजीवाले, लोटवाडीवाले. पाचकंदीलचं मेन मार्केट आहे आपल्या धुळ्याचं, तिथल्याच मेन गिराईक आहे आपल्या सगळे इथले. आणि दुपारून सगळे खेळायचे गिरायक आहे आमच्यावाले. पार्सल वाले, खूप पार्सल वाले असे Parcel बसून चालू खायचे. असतं. हा, पण जास्त काय करून बघू त्यांनी शकता तुम्ही, लिंबू बाहेरच मारून खातात. चालतं एकदम भारी. बाहेरच खातात ते भाऊ जास्त. आलेले नाश्ता करायला. भाऊंना एकदम जोरात भूक लागलेली आहे. भाऊंना काही द्या आता नाश्त्याला तुम्ही. द्यायचंय ना त्यांना, पण द्यायचंय ना. लावतो ना त्यांचं. गरम काय द्या आता मिसळ लवकर. गरम आहे. युट्यूब वाले जुने मित्र येतात आता तिकडनं दुरून येत आहे, चालताना दिसताय तुम्हाला ते मित्रांनो. शेव दाखव एकदम शेव दाखव. fresh वाटते का मला, बघू द्या. हे बघ, जाड पण आहे, बारीक पण आहे. बारीक पण आहे का? हा, 2 किलो पात्र द्यायची थोड्या वेळात. ते अर्धा तास झालं वाट बघू राहिले. हे दादा का? हा, बोला तुम्हाला काय पाहिजे. पात्रा भाजी 2 किलो हे भाऊ आले चालत चालत येत होते तिकडे दुरून. का हो दादा, तुम्ही एवढी पात्रा भाजी का बरं घेऊन चालले 2 किलो? घरी जे पै पाहुणे आलेले आहेत त्यातल्या त्यात त्यांनी एकदा मागच्या वेळेस आल्यानंतर इथली पात्रा भाजी खाल्ली होती, आवडली त्यांना. आवडली होती? हो, मग त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आज नाश्त्याला फक्त पात्रा भाजी का झाली. हो, तिथं घरी जाता आता पूर्ण थंडी होऊन जाईल. नाही नाही, ती थंडी पण झाली तर ती कुरकुरीत लागते ना ती. अजून पात्रा भाजी म्हणजे रेडी होते मित्रांनो, म्हणून तर दादा थांबलेले. 20 मिनिटं झाली अजून पात्रा भाजी येते त्यांच्यावाली. का हो, लवकर देत जा ना हो तुम्ही. मित्रांनो आपण आहे ना रिव्ह्यूज वगैरे भरपूर घेतले गेले. आता आहे ना हॉटेलमध्ये बसून टेस्ट करू आता काहीतरी. ते मेन जे रगडा पोहे ते टेस्ट करू. फायनली इथं जागेवर बसून गेलेलो आहे. दादा लावा हो आपले पण रगडा पोहे लावा एक. तुम्ही बघू शकता एकदम जुनं दुकान आहे. तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला म्हणजे असं जुन्या दुकानात बसलेलो आहे असा फील येणार इथे. आणि मेन गोष्ट म्हणजे सर्व्याच्या चटण्या आहे आणि नंतर मिसळचा रस्सा आहे. हा रगड्याचा वेगळा आहे. पोहे गरम गरम तयारच होत आहे. खाली चालूच सर्व गरम गरम रेडी होतं. बघा मित्रांनो, मेन रगडा पोहे घेतलेला आपण. चाट मसाला पण द्यावा. हे दादा आहे आपल्या सोबत आज. ते पण म्हटलं आमच्या सोबत जॉईन झाले ते आता. स्पेशलिटी चाट मसाला. लिंबू सुगंध एवढा भारी येतोय त्याचा. होय काय सॉफ्ट आहे. ते भिजवलेले खूप छान असतात. भिजवलेले मस्त गरम आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे कोणतं जास्त मसाले वगैरे याचा टेस्ट पण येत नाही. चाट मसाला जी क्वांटिटी आहे पूर्ण प्लेट भरून पोहे असतात आणि रगडा जितका लागणार तितका घेऊ शकता. आणि दादाने याचे रेट पण सांगितले. 20 रुपये प्लेट आहे. त्याच्यामध्ये रगडा पोहे नंतर कांदा लिंबू सर्व असतं. कारण की इथं जसं दिवस वाढतो तशी गर्दी वाढते. नक्की रिकमेंडेड आहे.
तुम्ही पण या एकदा टेस्ट करा. आता वरती चाललोय त्यांच्या हॉटेलच्या. बस म्हणजे एकदम रिस्की काम आहे, बघू शकता तुम्ही. एकदम सरळ सरळ पायऱ्या, मी चढून गेलो, उतरायच्या वेळेस पूर्ण माझं तू घाबरतोय मला. मित्रांनो आता आहे ना, मी बोलता बोलता मालकांची एंट्री तर झालेली आहे. मालक इथं उभे. नाव काय दादा आपलं? विकास चौधरी. विकास चौधरी. बघून तर घेऊ यार. हाय की स्पंजी. अरे बरोबर आहे हो. एकदम खरंच. स्पंजी कचोरी मूग डाळ स्पेशल असती. मूग डाळ मूग डाळ कचोरी. मोठी त्याच्यामध्ये कचोरी मसाला बी तेवढा राहतो का? मसालाही तेवढा भरपूर असतो. अरे ते फोडून बघू बरोबर आहे. शकता. वडा असतो. वडा नॅचरल इंदोरी बटाटा अरे वापरला फोडून जातो. दाखवला बघा हो. मसाला दिसतोय पूर्ण. तर हिरवी मिरची असते. मिरची तर काय आपली आहे. डोळ्याची तडका शान आहे द्यासाठी ती. तोंडाला तडका द्यासाठी असते. डोळ्याची शान आहे हा. मिरची हा. आपली. आणि आपल्या दिवसामधून तुमचा पोह्यांचा किती संपतात तुमच्यावाले पोहे? 15 किलो पोहे कमीत कमी लागतात. रोजचे 15 किलो. हो. या ठिकाणी नाश्ता करायला येणार एक जुने कस्टमर आहे, त्यांच्याशीच बोलू आपण. कसा एक्सपिरियन्स काका? इथले जे पोहे आहेत ना, हम्म. एक नंबर क्वालिटीचे पोहे आहेत. तुम्ही केव्हापासून येताय तरी? जवळजवळ 2-3 वर्षापासून येतो आम्ही. हो का? खाण्याची क्वालिटी चांगली आहे, साफसफाई व्यवस्थित आहे, चांगले त्रास काहीच नाही होत तिथला. हो दादा काय सांगताय तुम्ही? हो. खरंय काय? हो खरं आहे ना. आमच्याकडे युट्यूबर मध्ये स्पेशल असे विद्यार्थी साऊथ इंडियन हिरो विलनचे काम करतात ते. अरे ते वा, स्वतः इथे बॉलिवूड येऊन मध्ये गेले. काम केलं हो. त्यांनी, ते पण येऊन गेले इथं. हो. त्यांच्या युट्यूबर चॅनल जाऊन बघू शकता तुम्ही. आणि ते आमच्याकडनं सर्व मसाले सुद्धा घेऊन गेलेले आहेत. केस मसाले बांधून घेऊन गेले. हो. अरे असे वा. विद्यार्थी सर आले होते इथं. तुम्ही काही खाताय का आता? आता काय आपण विमल खातो, दुसरं काय नाही. विमल खाताय का? दाखवा जुवान केसरी तुमची. दादा किती दिवसापासून येताय तुम्ही इथे? 15 वर्ष झाले नाश्ता करायला. तो नाश्ता हो का? अरे वा, तुम्ही काय करताय इथे नाश्ता? पोहे, इमारती, कलाकंद सर्व? सर्व. अरे वा, भारी आहे. मित्रांनो हॉटेलचा एक्सपिरियन्स एकदम चांगला होता. टेस्ट वगैरे पण एकदम भारी होती. तुम्ही पण एकदा नक्की या टेस्ट करा आणि आपल्या व्हिडिओ मध्ये कमेंट करा.